नमस्कार. 7 मार्चला सुरू झालेला भरारी घेणाऱ्या व्यावसायिक मैत्रिणींच्या व्यवसायाविषयी आणि त्यांच्या या प्रवासाविषयीची माहिती घेण्याच्या या मुलाखतीच्या प्रवासामध्ये आज आपण प्रेरणा पांडे मुलगीकर या दोघी मैत्रिणींना भेटणार आहोत. खरं तर खूप इंटरेस्टिंग अशा घडामोडी प्रत्येकीच्या व्यवसायामध्ये आणि हा व्यवसाय करत असताना घडत आहेत. आणि आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी समोर घडतंय, आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करतायत आणि नवीन वाटेवरती ह्या माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करतायत, ऐकताना आणि पाहताना सुद्धा. तर अशाच माझ्या 2 मैत्रिणी आज आपल्यासोबत इथे गप्पांच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या आहेत. मी आणि केतकी आम्ही दोघी जणी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सर्वप्रथम मी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये असं म्हणणार नाही, तर या गप्पांमध्ये तुमच्या दोघींचं स्वागत करते आणि तुम्हाला सामील करून घेते. तर राधा आणि प्रेरणा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला असं विचारेल, की मूळ तुम्ही कुठल्या? म्हणजे अ, आमची माती, आमची माणसं असं आपण नेहमी म्हणत असतो. तर ती आणि तुमची माणसं म्हणजे तुमचा हा जो काही प्रवास आहे, तो आम्हाला कळायला सोपा जाईल. तर तुम्ही कुठल्या? सर्वप्रथम आम्हाला मुलाखतीची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं मूळ गाव, माझा जन्म अंबेजोगाई इथला आहे, मराठवाडा. माझं पूर्ण शिक्षण सेलू नूतन संस्थेमध्ये पूर्ण बालवाडी ते B.Com पर्यंत सगळं तिथेच झालेलं आहे. आणि B.Com नंतर मी टॅक्सेशन लॉ हे औरंगाबादला MP लॉ कॉलेज इथे केलं आहे. माझं मूळ गाव परभणी, मराठवाडा. माझं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण सगळं परभणी येथेच झालेलं आहे आणि MA इंग्लिश पर्यंत मी माझं शिक्षण परभणीमध्ये शिवाजी कॉलेज येथे पूर्ण केलेलं आहे. माझं सासर अंबेजोगाई आणि आता स्थायिक पुणे. म्हणजे एक सामायिक धागा असा आहे, की अंबेजोगाईशी नातं आहे आणि पुण्यामध्ये पण दोघी जणी एकत्र आहात आता. पण दोघींचंही शिक्षण खरं तर खूप वेगळं झालेलं आहे. म्हणजे राधा तू आर्ट्स मधून केलेलं आहे आणि प्रेरणाने कॉमर्स मधून केलेलं आहे. आणि मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही आत्ताच सुरू केलेला आहे. तर मी डायरेक्ट या व्यवसायाच्या संबंधी तुम्हाला काही विचारते, की या व्यवसायाकडे तुम्ही कसं वळलात? म्हणजे त्या व्यवसायाची माहिती पण आम्हाला द्या आणि त्या दिशेने तुमची कशी सुरुवात झाली हे पण सांगा. व्यवसाय हा खाद्यपदार्थांचा आहे, रेडी फूड. हळूहळू आम्ही ट्रेडिंगकडे पण वळतो आहोत. ट्रेडिंग पण सुरू केलेलं आहे. आता सुरुवात कशी झाली तर ह्याला पार्श्वभूमी फार वेगळी आहे. आम्ही पुण्यामध्ये बरेचसे नातेवाईक आमचे सोबत आहोत आणि वेगवेगळ्या निमित्ताने आमचे कायम गेट टुगेदर होतात. मग गेट टुगेदर म्हणलं की जेवण खाण हा प्रकार आलाच. मग आम्ही काय करायचो की जिथे जमायचं तिथे प्रत्येकीने आपापला एक एक पदार्थ घेऊन यायचा. मग त्यावेळेला आम्हाला घरामध्येच आमच्या अशा कॉम्प्लिमेंट्स मिळत गेल्या आणि विशेषतः पुरुष मंडळीकडनं की तुमचं जे हे खाद्यपदार्थ चविष्ट उत्कृष्ट करण्याचं स्किल आहे, हे तुम्ही एक व्यवसायाचं स्वरूप याला का नाही, असं कित्येक वर्षापासून आम्हाला प्रत्येक गेट टुगेदरच्या वेळेला सजेशन येत गेलं. पण आम्ही कधी फारसा विचार याच्यावरती केला नाही किंवा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करण्याचा विचार केला नाही. आणि मागच्या वर्षी जे लॉकडाऊन मधली परिस्थिती बघितली की जगामध्ये कुठे काहीही घडामोडी चालू द्या, कुठे काहीही बंद पडू देत, पण खाण्यापिण्याच्या म्हणजे आपली ती रोजची गरज आहे सगळ्यांची. तर मग त्या दृष्टीने आम्ही थोडंसं पाऊल उचललं ऑक्टोबर 2020 साली आणि मग आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये पुढे सरकत गेलो. आम्ही 4घी जणी आहोत या व्यवसायामध्ये. मी, प्रेरणा, आमची मोठी बहीण आहे नीता कुलकर्णी आणि कल्याणी रोहिणकर. आज त्या दोघी नाही येऊ शकल्या. आम्ही असं 4घी मिळून ही सुरुवात केली या व्यवसायात. म्हणजे
घरामधनच प्रेरणा मिळत गेली किंवा आमच्या पोटेन्शियल बद्दल घरामधनच आम्हाला उद्युक्त केलं गेलं की तुम्ही हे करू शकता. आणि कोरोनाच्या ह्या पिरियडमुळे आम्ही ते सुरुवात केली. म्हणजे त्याचा एक चांगला इफेक्ट आहे हा, की त्यांनी आम्हाला उद्युक्त केलं की आता तुम्ही कामाला लागा, आता तुम्ही घरी नका बसू. बरोबर. हा. तुमची सुरुवात तर खूप छान झाली, पण तुम्ही सुरुवात नक्की कुठल्या खाद्यपदार्थांपासून केली? म्हणजे आपलं रोजचं जेवण का काही वेगळे पदार्थ तुम्ही स्वतः इंट्रोड्यूस केले? आम्ही सुरुवात जी केली ती नवरात्रीच्या थोडस आधी केली. त्यामुळे आम्ही उपवासाच्या पदार्थांपासून स्टार्ट केलं, की नवरात्रीमध्ये सगळ्यांनाच उपवासाची भाजणी, थालीपीठ भाजणी, त्याच्यानंतर आम्ही साबुदाणा लाडू, जो आमचा मराठवाड्यातील स्पेशल मेनू आहे साबुदाण्याचे लाडू, तो पण आम्ही इथे इंट्रोड्यूस केला. शेंगादाणा लाडू हे आम्ही चालू केला. आणि त्याच्यानंतर आम्ही जसं दिवाळी आली तसं आम्ही दिवाळीच्या पदार्थांना सुरुवात केली. सो बेसिकली हे सगळं सीझनल ज्या गोष्टी लागतात त्यापासून तुम्ही सगळी सुरुवात केली. हो. ओके. खूपच छान. आणि मुळात म्हणजे खाद्यपदार्थांच्या व्यवसायासाठी लागणारी जागा, त्यानंतर जे भांडवल लागतं, हे मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला खाद्यपदार्थ बनवायचे असतील तर त्या सगळ्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, तर त्या सगळ्याची उपलब्धता तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कशी होती, किंवा त्या काळामध्ये तुम्हाला काही थोडेसे त्याचे तोटे झाले का, की उपलब्ध होत नाहीये खाद्य, म्हणजे जे रॉ मटेरियल लागतं ते तुम्हाला उपलब्ध होत नाहीये, किंवा अशा काही अडचणी तुम्हाला आल्या का? सगळ्यात महत्वाचं कसं की आम्हाला आमच्या फॅमिलीकडनं फार मोठा सपोर्ट मिळाला ह्या बाबतीमध्ये. जेव्हा आम्ही म्हणजे ह्या पॅन्डेमिक मध्ये हे डिसिजन घेतलं तर थोडी भीती मनामध्ये होती की आपण अप्रोच होतोय पब्लिकला याच्यामध्ये, की जे की या पॅन्डेमिक मध्ये प्रोहिबिटेड आहे. पण आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला खूप छान पाठिंबा मिळाला माझ्या मामा आणि मामींकडनं, म्हणजे प्रेरणाचे सासू सासरे. यांचं घर बऱ्यापैकी मोठं आहे, 2 किचनचे सेटअप आहेत यांच्या घरी. त्यामुळे त्यांनी आम्हाला पहिला ऑप्शन दिला की तुम्ही इथेच करा, तुम्हाला जागा मुबलक आहे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि आम्हाला सामान मार्केट यार्डातनं आणण्याचा असू देत, भवानी पेठेतनं आणायचं असू देत, आम्हाला आमच्या फॅमिली मेंबरनी, पुरुष लोकांनी याच्यामध्ये पूर्णपणे मदत केली आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या. त्यामुळे ऍडव्हर्सिटी मध्ये सुद्धा सुरुवात करून अपेक्षित असलेली कुठलीही अडचण आम्हाला आली नाही, ही त्यातली खूप महत्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट होती. म्हणजे जसं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर इथं आपण असं नक्की म्हणू शकतो की तुमच्या या यशाच्या मागे तुमच्या घरातले पुरुष खंबीरपणे तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहिले. ही खरंच खूप नक्की. गोष्ट आहे. आणि अगदी हा अजून एक प्रश्न हा होता की भांडवल जे लागणार होतं तर ते तुम्ही कसं उभं केलं? म्हणजे त्यासाठी तुम्हाला लोन काढावं लागलं का, स्वतःच्या म्हणजे काही सेव्हिंग्ज मधनं वगैरे तुम्ही सुरुवात केली? आता ही पण गोष्ट थोडीशी अनबिलिव्हेबल आहे आमच्यासाठी सुद्धा, की भांडवल म्हणजे भांडवल उभं करायचं हा आमच्यासाठी कधीही प्रश्न नव्हता. कारण आम्हाला परत एकदा तिथे सगळ्यांचा सपोर्ट होता की तुम्ही निर्णय घ्या, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला काय लागतंय ते तुम्ही सांगा. आणि आम्ही चौघींनी सुरुवात अशी केली की आमच्या जवळचे एक जे साठवलेले, एका प्रत्येक बाईजवळ एक, म्हणजे तिचा एक तो स्वभाव आहे की आपल्या जवळ काही पैसे आपल्या वेळेसाठी काढून ठेवायचे. तर असे आम्ही फार फार तर 4 ते 5,000 प्रत्येकी गुंतवली. आणि त्यानंतर आजतागायतचा आमचा प्रवास त्या मूळ भांडवलावरच चालू आहे. त्याच्यानंतर आम्हाला 1 रुपया सुद्धा याच्यामध्ये घालावा लागला नाही. फक्त ह्याच्यात हा मुद्दा आहे की आम्ही त्यातनं बाहेर काही काढलं नाही अजून. जसं आम्ही त्यातनं काही पैसा बाहेर आमच्यासाठी घेतला नाही, तसंच आम्ही युक्त आहारसाठी परत पैसा मध्ये भांडवलात गुंतवला सुद्धा नाही. ओके. खूपच छान आहे. मला हे
म्हणजे कुतूहल आहे ह्या गोष्टीचं, की खरं तर ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण एकमेकांपर्यंत जाऊ शकत नाही किंवा इतके बिझनेस उभे राहिलेत ना, की प्रत्येक बिल्डिंग मध्ये एक बाई हा व्यवसाय करतीये सध्या, की टिफिन तरी देईल किंवा ब्रेकफास्टचे आयटम असतील, केक असतील, काही ना काहीतरी या रिलेटेड बिझनेस त्यांचा चालू आहे. सिच्युएशन मध्ये आपली एक वेगळी ओळख किंवा आपण ज्याला म्हणू की ई मार्केटिंग, तर हे कशा पद्धतीने, कारण की दोघी जणी तुम्ही टोटली वेगळ्या फील्ड मधून आलेले आहात, तर आणि मुलं पण लहान आहेत, तर हे म्हणजे कुणी तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत केली किंवा तुम्ही हे कशा पद्धतीने साध्य केलं? ई मार्केटिंग म्हणा किंवा एक आपली वेगळी युक्त आहारची वेगळी ओळख, कारण की ऑक्टोबर 20 मध्ये तुम्ही सुरू केलं असं आता म्हणालात आणि आता आपण एप्रिलमध्ये तुम्ही ट्रेडिंग पण सुरू केलंय. म्हणजे बऱ्यापैकी मोठी झेप आहे ही. तर हे कशा पद्धतीने साध्य केलं? एकतर कॅटेगरी आम्ही केल्या होत्या, की आपल्याला केलेले पदार्थ तयार करायचे, तर हे नेऊन देणे. तर तो विषय मी आणि प्रेरणानी त्या 2 गोष्टींची जबाबदारी उचलली. कारण आमच्याकडे टू व्हीलर्स आहेत आणि आम्ही दोघी तेवढ्या सक्षमपणे त्या चालवू शकतो. कारण कसं होतं, की कुरिअर सर्व्हिस बघता बऱ्याच सोसायटीमध्ये त्याला सुद्धा बंदी होती. कुरिअर सर्व्हिस देण्याला. आणि परत एकदा पैशांचा विचार होताच, की एवढ्या ऑर्डरमध्ये एवढे पैसे कुरिअरचे. कारण काय, की समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याकडनं सामान घेते, तेव्हा तिची ऑर्डर आहे किती रुपयांची आणि त्याच्यासाठी तिला कुरिअरचं कॉस्टिंग काय द्यावं लागेल, हे गणित डोक्यात होतं. आपणही सामान्य स्त्रिया आहोत. आपण हा विचार केला असता, ₹150च्या सामानासाठी जर मला ₹100 कुरिअर द्यायचे, तर मग मी माझ्या शेजारच्या दुकानातून का नाही घ्यायचं? आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं, की अशा वेळेला एक डोक्यामध्ये आम्ही गणित पक्क मांडलेलं होतं, की हरकत नाही, आर्थिकदृष्ट्या आपल्याला थोडासा फायदा कमी झाला तरीही चालेल. पण आपल्याला आपलं ग्राहक विनमुख जाऊ द्यायचं नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काही जास्ती प्रयत्न करावे लागले, आपल्या पदरचं थोडंसं घालावं लागलं, तरीही आम्हाला चालणार होतं. ह्याच्यावर आम्ही ठाम होतो. मग ह्या पद्धतीत आम्ही करत गेलो आणि योगायोगाने कस्टमर सुद्धा इतके चांगले होते, की ते निम्म्या रस्त्यात यायचे. कोणी आम्हाला सांगायचं, की तुम्ही इथे ठेवा, आम्ही इथून कलेक्ट करू, हे आमचे नातेवाईक आहेत. म्हणजे कम्युनिकेशन इतकं चांगल्या पद्धतीत चालू होतं, की ते इतक्या आपुलकीने झालं, की त्यांनी पण आम्हाला तितकंच सहकार्य केलं. त्यामुळे हे पण आम्ही सहजरित्या साध्य केलं. आणि थोडक्यात जशी आपण म्हणतो माणसं गोळा करायची किंवा माणसांशी जास्त रिलेशन्स ठेवायची जी सवय असते ती आम्हाला चौघींना पण आहे. त्यामुळे आम्हाला फार जो काही मार्केटिंग हा जो प्रकार आहे तो आम्हाला करायची कुठेच गरज नाही पडली आजपर्यंत. त्यामुळे ती आमच्यासाठी खूप मोठी एक सपोर्ट सिस्टीम आहे, की जे काही आमचे नातेवाईक इथे आहेत किंवा आम्ही जे कोणी सगळे आजूबाजूचे आमचे मंडळी जी आम्ही गोळा केली आहेत आमच्या बोलण्यानी, तर तेच आमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घेतात. गुड. म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्त वापर न करता आपण म्हणू की पब्लिकली तुम्ही माउथ पब्लिसिटीने तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचताय आता. म्हणजे हो. 7 महिन्यांचा हा प्रवास हो. युक्त आहारचा आतापर्यंतचा आणि तो पण खूप चांगल्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं तसं तुम्ही 4घी जणी मिळून करताय. कुतूहल म्हणून विचारते, की एका स्वयंपाकघरामध्ये 2घी जणी जेव्हा येतात तेव्हा भांड्याला भांडं लागतं. तुम्ही 4घी जणी आज सक्सेसफुली बरोबर. कुठलाही आवाज होऊ न देता हे इतक्या छान पद्धतीने रन करताय. त्यासाठी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि हा एक आदर्श पुढच्या ह्याच्यासाठी राहणार आहे, की हां, असं होत नसतं हां. आणि पद्धतीने काम करू शकतो. पण तरीही या 7 महिन्यांच्या छोटा जरी हा प्रवास असला तरी असं एखादी अडचण किंवा असा एखादा प्रसंग, की जिथे खूप धांदल झाली आहे, चौघींची पण काहीतरी बंबेरी उडाली आहे, रात्रीची झोप उडाली आहे किंवा एक आपण म्हणू की या वेळेपर्यंत मला या गोष्टी करायच्या आहेत. तर त्या वेळेला पोहोचण्यासाठी, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड, अशी एखादी घटना, प्रसंग असं काही घडलंय का? आता युक्त आहार हे टीम वर्क आहे
आम्ही चौघी काम करतो. पण याचा जर कणा म्हणलं तर आमची सगळ्यात मोठी बहीण आहे नीता कुलकर्णी. तर नीतूताई, तर तिचा कसा अनुभव दांडगा आहे आणि ती म्हणजे तिचं करणं निगुतीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं, शी इज व्हेरी कॅल्क्युलेटेड. तिचं प्रमाण हे इतकं पक्क आहे की पदार्थाची चव बदलणार नाही, बिघडणार नाही. आणि असंच दिवाळीच्या फराळाच्या वेळेला आमचं ठरलेलं, आज आपण हे करणार आहोत, उद्या आपण ते करणार आहोत. आणि उद्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं, ही महत्वाची गोष्ट. त्या दिवशीचा मुख्य रोल तिचा होता त्या पदार्थामधला. आणि अचानक तिला अशी काहीतरी अडचण आली की आता पुढचं सगळं चित्र धुसरच झालं आम्हाला एकदम अडचण ऐकल्याबरोबर, की बाबा आता आपण कसं काय करणार आहोत हे. ठीक आहे, तिने न करणं, ती नुसती, पण तिची प्रेझेंटी महत्वाची. ठीक आहे, तिला बरं नसतं तर ती बसली असती, तिने आम्हाला समोर सांगितलं असतं, पण ती येऊच शकणार नव्हती 2-3 दिवसांसाठी. मग मात्र आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. पण तिने जेव्हा ही सिच्युएशन लक्षात घेतली, आता आम्हालाही ती पण आम्हाला वाचत होती आमचे चेहरे, की आमच्या चेहऱ्यावर काय चाललंय, मनात काय चाललंय. पण तिने तेवढ्या अडचणीत सुद्धा 3ही दिवस हजेरी लावून, आमचं काम मार्गी लावून ती येऊन, तेवढ्या वेळापुरतं ती येऊन निघून गेली आणि तिने ते पार पाडून घेतलं आमच्याकडे. कारण ती नाही हा विचार सुद्धा आम्हाला हादरवून सोडणार आहोत त्या स्टेजला. बरोबर आहे. अशा कंडिशन मध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतरचा आनंद खरंच खूप मोठा असतो, खरंच की वेगळं. हे साध्य केलं बाबा असं. खरंच खूप छान, खूपच मस्त. पुढे युक्ताहारचं काय स्वप्न आहे तुमच्या चौघींच्या नजरेमध्ये? युक्ताहारचं स्वप्न मुळात आम्ही खरंच म्हणजे खूप मोठं स्वप्न घेऊन आम्ही हे सगळं चालू केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं सगळी आम्ही टाकतो आहोत. म्हणजे खरं तर जेव्हा सुरुवातीला जेव्हा आम्ही हे चालू केलं तेव्हा आम्हाला एवढी कल्पना नव्हती की आम्हाला हा सगळा रिस्पॉन्स येईल. त्यामुळे दिवाळीमध्ये सुद्धा आमची, तुम्ही जसं म्हणालात की काही धांदल तुमची उडाली का, तसं दिवाळीमध्ये जेव्हा आम्ही हे सगळं चालू केलं तेव्हा आम्ही 25% तयारीने जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो तेव्हा आम्हाला 75% सुद्धा ऑर्डर आलेली आहे. तर ते लक्षात घेऊनच आम्ही हे, आणि ती आम्ही पूर्ण केली. म्हणजे तिथे आमची 100% तयारी झाली 25%वरनं. त्या दृष्टीनेच आम्ही आता असा विचार करतो की आम्ही नक्कीच पुढचं मोठं पाऊल गाठायचंच आहे आणि आम्ही आता त्या दृष्टीने सगळे जी काही लिगली सगळे प्रोसेस असतात त्याच्यामध्ये आम्ही चालू झालेलो आहोत. हो, एक खूप छान. 10 वर्षानंतर युक्ताहारला तुम्ही कुठे पाहाल? 10 वर्षानंतर युक्ताहार कसा असेल? 10 वर्षानंतर युक्ताहारचं कुटुंब खूप व्यापक असेल. म्हणजे युक्ताहारसाठी काम करणारे पण तेवढेच जास्त असतील आणि त्यांचे चाहता वर्ग म्हणजे मागणी करणारे लोक सुद्धा तेवढेच जास्त असतील. मग अशा वेळेला मला त्यांना ग्राहक म्हणणं योग्य नाही वाटत. कारण ते आमच्या युक्ताहार कुटुंबाचा भाग असतील ते लोक. ते आमचे चाहते असतील आणि आम्ही त्यांच्या इच्छेनुसार त्यांना देणारे असू, त्यांच्या आवडीनुसार देणारे असू. तुमचं आणि स्वप्न नक्कीच आम्ही नक्कीच पूर्ण होईल. बऱ्याच जणांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देऊ याच्यातनं. ही आमची एक खूप मोठी स्वप्न आहे की आम्ही बऱ्याच जणींना, ज्या कोणी गरजू असतात महिला किंवा ज्या घरात म्हणजे घरातून बाहेर नाही पडू शकत काही कारणामुळे, प्रोफेशनल त्यांना सेटअप मध्ये सुद्धा येणं ज्यांना खूप अवघड आहे, त्यांना आम्ही ह्या वातावरणामध्ये निश्चितपणे आणून त्यांना पुढे प्रगतीच्या संधी देऊ. नक्कीच. नक्कीच. तुमचं स्वप्न खूपच छान आहे आणि ते नक्की पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला दोघींनाही खूप शुभेच्छा. तर आता हा झाला आपला सगळा बिझनेस आणि कामाचा भाग. पण या व्यतिरिक्त तुमच्या दोघींच्या आवडी-निवडी काय आहेत? किंवा काही हॉबीज, काही छंद तुम्ही जोपासता का कामाबरोबरच? तशी दोघींची हॉबी सारखीच आहे. आता माझं म्हणाल तर हॉबी जर म्हणलं तर मला आवड आहे माणसांची, माणसांमध्ये राहण्याची, माणसं जोडण्याची आणि ते रिलेशन मेंटेन करण्याची.
आणि कदाचित ही गोष्ट माझा हा जो छंद आहे तो खूप पथ्यावर पडला आमच्या युक्ताहारच्या दृष्टीने. कारण उत्स्फूर्तपणे काही लोक असे पुढे आले की ज्यांनी आम्हाला लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी भाग पाडलं की आता तुम्ही शॉप ऍक्ट काढा, आता तुम्ही फूड लायसन्स काढा, तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीचं देऊ शकता. म्हणजे हे आपुलकीतून जे नाते हे निर्माण झाले, तर ह्या लोकांचा हातभार ह्याला कालही लागला, आजही लागला आणि पुढे सुद्धा त्या लोकांचा वाटा खूप मोठा राहील. आणि दुसरं माझं थोडंसं अध्यात्माची ओढ आहे मला, त्यामुळे माझं ते वाचन असतं बऱ्यापैकी. मला ऍक्च्युली छंद म्हणाल तर मला लिहायला आवडतं. लिखाण काम करायला मला खूप आवडतं. मी जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा माझ्या मनातल्या भावना किंवा काही जे सुचेल ते मी लिहून काढते. फक्त मी त्याच्यामध्ये फार म्हणजे अजून आत शिरलेली नाहीये, पण चालू आहे. तुम्हाला लिखाणाची जी काही आवड आहे ती आपण BBBच्या या आपल्या मुलाखत मालेमध्ये बघितलीच आहे. तुम्ही रायटअप खूप सुंदर लिहिलेले आहेत आणि सगळ्यांनाच ते खूप आवडत आहेत. तर तुम्ही नक्की ही आवड तुमची जोपासावी. धन्यवाद. नक्कीच. या म्हणजे हा बिझनेस सुरू केल्यानंतर आपण आता एक बिझनेस मध्ये उतरतोय, व्यवसायामध्ये आपण उतरतोय आणि त्या व्यवसायाशी रिलेटेड लोकांच्या आपण ओळखी करायला सुरुवात करतो की बाबा दुसरे कसा बिझनेस करतात किंवा दुसऱ्यांचं कसं चाललेलं आहे, त्यांना काय अडचणी येतात, आपल्याला काय अडचणी येतात, हे एक शेअरिंग असतं आणि त्या शेअरिंगसाठी BBB हा एक प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. तर ह्या BBBचा तुम्हाला तुमच्या या व्यवसायासाठी, या प्रवासासाठी कसा उपयोग होतोय? BBB कडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा ठेवायच्या आतच फार चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन BBB कडनं आम्हाला मिळालं. मी फारशा मीटिंग्स अटेंड नाही केलेल्या, पण मी ज्या एक 3 मीटिंग्स अटेंड केल्या, तर त्या मीटिंग्स मध्ये मला आता एक्झॅक्ट नावं पण नाही सांगता येणार, पण आय थिंक शशांक सर असतील, काळे सर असतील, त्यानंतर मवाळ मॅडम अर्चना. यांच्याकडनं अशा काही आणि सोलापूरच्या एक जण आहेत, तर यांच्याकडनं ज्या काही गोष्टी त्यांच्या अनुभवाबद्दल ऐकल्या, तर त्या निश्चितपणे आपण नोंद करून घेऊन फॉलो करण्यासारख्या मला वाटल्या आणि मी ते करते. आणि त्यात आता स्पेशली जर उल्लेख करायचा तर वैशाली, खुद्द तुझ्याकडनं सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आणि मिलिंद सर आहेत. मिलिंदला खूप वर्षांपासून ओळखते मी आणि त्याच्या खरोखर खूप गोष्टी फॉलो करण्यासारख्या आहेत. अगदीच. आणि हे जे BBB कडनं मिळालंय तर हे खूप सफिशियंट आहे आणि रादर ते घेत राहावं. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षित काही नाहीये. त्यांनी भरपूर काही दिलेलं आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की हा खूप चांगला टप्पा आहे आमच्या बिझनेस मधला, की इथून आम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टींचं वळण मिळालं आमच्या बिझनेसला. आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडनं मिळवल्या, आम्ही त्या बघितल्या त्या, पण त्याचा उपयोग आम्हाला खूप होतोय. कारण त्या वेळेला त्या मी नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत की आपल्याला ह्या पद्धतीत जायचं आहे. आणि निश्चितच ह्या लोकांचं पर्सनली सुद्धा मार्गदर्शन आम्ही घेऊ वेळोवेळी. नक्कीच. आणि म्हणजे खरं तर BBB बिझनेस मध्ये आल्यानंतर अगदी 6 ते 8 महिन्यामध्ये हा मुलाखतीचा एवढा मोठा चांगला योग हाच आमच्यासाठी BBBने जो केला आहे तो खरंच खूप महत्वाचा आहे. आणि हा नक्कीच आमच्या पुढच्या म्हणजे आमच्याच काय तर आपल्या सगळ्या मेंबर्सच्या पुढच्या प्रगतीसाठी खूपच उपयुक्त आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. म्हणजे हा उपक्रम आपल्यासोबत आपल्या मैत्रिणीचा पण आत्मविश्वास वाढवावा ह्यासाठी खरंच उपयोगाला पडतात, की आपण असं खूप बोलत असतो,
पण जेव्हा खरंच आपण स्क्रीनवरती येणार आहोत आणि आपलं एक 10 लोकं तरी निदान ऐकतील, असं जेव्हा आपल्या मनामध्ये येतं तेव्हा कुठेतरी आपण कॉन्शियस होतो. आपली जबाबदारी वाढते आणि आपण जे बोलणार आहोत, जे बोलतोय, जे बोललं जाणार आहे आपल्याकडनं त्याचं म्हणजे जबाबदारीने पालन करायचंच आहे, हे आपल्या मनामध्ये असतं. त्यामुळे खरोखर हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. ह्याला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय. मी विचारेन, की या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे घरच्यांची साथ आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम्स तसे नाहीयेत. म्हणजे या व्यवसायासाठी जे काही भांडवल उभं करायचं ते खूप इझिली झालंय. जागेचा प्रॉब्लेम सुटलाय. तुमचा ग्राहक वर्ग तयार झालेला आहे आणि ट्रेडिंगसाठी पण लोकं आपणहून तुमच्याकडे येतायत आता, की त्यांच्या मालाची पण मार्केटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुलभ होतायत. पण तरीही असा कुठेतरी एक पॉइंट असतो आपल्या या प्रवासामध्ये. तो 1 दिवसाचा असू दे, नाहीतर 10 दिवसांचा असू दे, नाही 10 वर्षांचा असू दे, की असं वाटतं की हे अवघड होतंय का? तर त्यावेळेला तुम्ही काय करता? म्हणजे असं होतं ना, की मी आज सकाळपासून उभी आहे. यार मी घरातल्यांसाठी करतीये, मी बाहेरच्यांसाठी करतीये, मी पळापळ करतीये. कोणाला माझी कदर नाहीये. त्यावेळेला शांत होण्यासाठी तुम्ही काय करता? स्वतःला शांत करण्यासाठी माझ्याकडे तर स्वतःला शांत करण्यासाठी शेअरिंग हा माझ्यासाठी खूप मोठा उपाय आहे. आणि सुदैवाने माझ्या अवतीभोवती असे लोक आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. भाऊ आहेत, जावा आहेत, त्यानंतर मित्र आहेत, की जिथे मी निःसंकोचपणे माझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकते. माझी मुलगी आहे, माझ्या सासूबाई आहेत, की अशा काही दोलायमान अवस्था आपल्या कौटुंबिक लोक तर सगळेच आहेत. पण हे नक्की, की अशा ह्याच्यातनं बाहेर येणं मला फारसं अवघड जातं. मी फार लवकर त्याच्यातनं बाहेर येऊ शकते. आणि ही अवस्था येते, नाही येत असं नाही. पण सगळ्यांच्या सपोर्टमुळे त्याच्यातनं बाहेर पण लवकर येते. बरं. प्रेरणा तू? खरं तर मला असं म्हणावसं वाटेल, की फार अशी अवस्था मला कधी आत्तापर्यंत तसा जास्ती अनुभव नाहीये. कारण कुठल्या गोष्टी कुठपर्यंत आपल्या मनावरती घ्यायच्या आणि कुठे त्या सोडून द्यायच्या. हे सगळं खरं तर तुमच्याकडनंच, तुम्हीच माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी आहात. त्यांच्याकडनं मी सगळं हे शिकलेली आहे. आणि कधी असं वाटलंच तर निश्चितच तुम्ही सगळ्या जे कोणी माझ्या इथे जे कोणी नातेवाईक आहेत, घरात जे कोणी त्यांच्याशी मोकळं, जसं राधाताई म्हणाली तसं मोकळं बोलणं, मनातलं भावना इतरांशी शेअर करणं हे खूप महत्वाचं असतं. तर ते मी पण करते. आणि त्यातूनही काही नाही झालं तर जे काही माझा छंद आहे, लिखाण काम, त्यातनं मी जे काही मला वाटतं ते मी लिहून बाजूला माझ्या मनातून ते बाहेर काढून टाकते. आणि परत मनात काही न ठेवता परत फ्रेश ह्याच्याने पुढच्या कामाला स्टार्ट करते. आणि प्रत्येक वेळेला पाठी पुसणे आणि पुढे सरकणे. दॅट इज द बेस्ट ऑप्शन. आणि प्रत्येक प्रसंगातूनही आपण काहीतरी एक शिकत असतोच. म्हणजे कुठलाही वाईट प्रसंग येऊ दे किंवा काही येऊ दे, पण त्यातनं आपण कसं पुढे जाऊन कसं त्या गोष्टीला आपण मागे सरकवतोय, ते त्यातनं आपण काहीतरी निश्चितच एक वेगळा कुठला तरी धडा घेऊन आपण पुढे जातो. बरोबर आहे. मला तुम्हाला असं विचारावंसं वाटेल, की तुम्ही कोरोनाच्या कठीण काळामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केलात. चौघींनी एकत्र येऊन सुरुवात केली आणि आता खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सगळं रन करताय. तर तुम्हाला आताच्या नवीन पिढीला स्पेशली मुलींना स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी काय मोटिव्हेशन द्यावंसं वाटेल? काय सांगावंसं वाटेल त्यांना? त्यांनी करावं, नाही करावं, काय करावं? थोडंसं मार्गदर्शन. मला तर असं वाटतं खरं तर मार्गदर्शन देण्या इतकी मी अजून मोठी नाहीये. पण मला असं वाटतं, की जे काही आपली आवड आहे, ती आपण आपल्या व्यवसायात म्हणजे जी आवड आहे तोच आपण व्यवसाय चालू केला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. आणि जे काही आपण जसं म्हणतो, की आपण जॉब केल्यानंतर आपल्याला जी काही प्रगती, मी असं म्हणत नाही, की प्रगती आपली थांबते, पण त्याला निश्चितच कुठेतरी लिमिटेशन्स असतात. आणि त्याऐवजी आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू केल्यानंतर आपण त्या सर्व आपल्या गुणांचा वापर करून निश्चितच आपला व्यवसाय वाढवू शकतो. तर मला असं वाटतं, की नक्कीच स्वतःचा व्यवसाय चालू करणे ही
खूप चांगली संधी सगळ्या पुढच्या मुलींनी पण ह्याचा विचार करावा असं वाटतं. राधाताई, तुम्हाला काय सांगावं वाटेल? तसं व्यवसाय करणं हे चाकोरीबद्ध कधीच नाही. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला कसं आहे की तुमच्या मनाची तयारी पाहिजे, की जी काय माझा निर्णय आहे, व्यवसाय करायचा आहे मला, तर आणि निश्चित आवर्जून करा. कारण का? तर त्याच्यामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव जास्त आहे. आणि आपण एकदा निर्णय घेतला, की त्याच्या ज्या काय म्हणजे इफेक्ट्स आहेत, ॲडव्हर्स असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ते तुम्ही सगळे ॲक्सेप्ट करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे. आवड तुम्ही करावा आणि प्रेरणा म्हटल्यासारखं तुमच्या छंदाला जर तुम्ही व्यवसायाशी एन्टँगल करू शकला, तर दॅट विल बी बेटर. अगदीच, खूपच छान. प्रेरणाताई आणि राधाताई, आज तुमच्या दोघींशी गप्पा मारून आम्हाला खूपच छान वाटलं आणि तुमचा हा प्रवास खरोखरीच प्रेरणादायी आहे आणि आपल्या सगळ्या BBBच्या ग्रुप मेंबर्सना आणि इतरही आपण आता यूट्यूबला सगळे व्हिडिओज आपण शेअर करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. तर सगळ्यांना तुमच्या या प्रवासातून खूप चांगलं मोटिवेशन मिळेल. तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल BBB ग्रुपतर्फे मी तुमच्या दोघींची आभारी आहे. प्रेरणायुक्त गप्पा अशा झाल्या गप्पा मारून. हो. खूप छान. दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. थांब. हा प्रेरणा. हा. व्यवसाय सुरू करताना आपल्या व्यवसायाला नाव काय द्यायचं, हा आमच्या समोर मोठा प्रश्न होता. मग अन्नपूर्णा वगैरे तर आता खूप कॉमन झालं. मग आम्ही प्रेरणाच्या पप्पांचं या दृष्टीने मार्गदर्शन घेतलं. तर म्हणजे इथे सुद्धा आम्ही इतके फॉर्च्युनेट होतो की त्यांनी आम्हाला इतकं उत्कृष्ट बॅकग्राऊंडचं नाव दिलं की ते ऐकता क्षणी आम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारच नाही केला. तर मी त्याच्याबद्दल थोडस एक छोटस पोस्ट वाचून दाखवते तुम्हाला. गीता में कृष्ण और अर्जुन से जुड़ा एक श्लोक है, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख कालांतर में इससे युक्ताहार विहारस्य पद्धति को आयुर्वेद में अपनाया गया। यानी युक्त आहार और विहार से शरीर के सभी प्रकार के रोग दूर हो सकते हैं, फिर चाहे वे मानसिक हो या शारीरिक हो. म्हणजे आहार, विहार आणि मन ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून युक्त आहार हे नाव आम्ही मग त्याचं पक्क केलं. हे त्या नावाचं महत्व. आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये तर हे खूप गरजेचं आहे. खूप आहार विहार हे खूप गरजेचं आहे. खूप छान. मस्त. धन्यवाद.